कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे। अमन नावाच्या तरुणानं मुलीला पळवून नेल्याचा आरोप होतोय। मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेलं असा आरोप नागरिकांनी केलेला आहे। नवीद मुश्रीफांसह नागरिक कागल पोलीस ठाण्यामध्ये जमलेले आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। भूषण, काय घडतंय? नक्कीच कागल तालुक्यामधील एका गावामध्ये लव्ह जिहादचा प्रकार आहे तो समोर आलेला आहे। अमन नावाच्या एका मुलानं एका मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे आणि संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी आता ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी कागल पोलीस स्टेशनच्या ठिकाणी ठाण मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी कारवाईच्या मागणीसाठी देखील आल्याचं बघायला मिळतंय। तर गेल्या 2 दिवसापासून या प्रकरणाची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू होती, मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्यामुळे आता हे कुठेतरी ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नवीद मुश्रीफ असतील, त्याचबरोबर इतर नेत्यांनी देखील या ठिकाणी पोलीस स्टेशनला भेट आहे ती दिलेली आहे आणि कारवाईची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। मंत्री हसन मुश्रीफ देखील अधिवेशनाहून पहाटेच्या सुमारास परतलेले आहेत आणि त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी आहे ती केलेली आहे किंवा तशा सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार एका बाजूला कारवाईची प्रक्रिया देखील सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोलीमधलं काही दिवसापूर्वी घडलेलं लव्ह जिहादचं प्रकरण ताजा असतानाच आता पुन्हा एकदा कागल तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा एखादा प्रकार घडल्याचा तो समोर येतोय। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।